कंत्राटदारांचे थकीत देयके मिळावे, पैसे मिळावे म्हणून नागपुरातील संविधान चौकात विदर्भस्तरीय आंदोलन सुरू आहे। कंत्राटदारांचं भीक मागो आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। हातामध्ये कटोरे घेऊन आपण बघू शकतो या ठिकाणी सरकारकडे पैसे मागितले जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विदर्भस्तरीय हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। सरकारचा निषेध करण्यासाठी काळे टी शर्ट, हातामध्ये काळे झेंडे घेऊन हे सगळे आंदोलक जे आहे त्या ठिकाणी आंदोलन करत आहे। काय सांगणार, हातात कटोरा आहे, या ठिकाणी काळे टी शर्ट घालून आंदोलन। या सरकारने आमच्यावर भीक मागायची वेळ आणलेली आहे। वास्तविक पाहता आमच्यातील एका हर्षल पाटील या कॉन्ट्रॅक्टदाराने आत्महत्या केली। त्याचप्रमाणे आत्महत्येचं हे फॅड वाढू नये व नवीन पोरांनी आत्महत्या करू नये त्यासाठी सरकारला जागवण्यासाठी आम्ही हे भीक मागा आंदोलन करत आहोत। किती पैसे थकीत आहे? किती पैसे थकीत? आम्हाला 90,000 कोटी शासनाकडून विविध डिपार्टमेंटचे असे टोटल मारली तर 90,000 कोटीपेक्षा जास्त घेणे आहे। आंदोलन विदर्भस्तरीय आहे, हे विदर्भस्तरीय आहे, पण याच्यात महाराष्ट्राचे पदाधिकारी सर्व संघटनाचे सर्व ठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर सर्व जमा झालेले आहेत। हे कटोरे आपण यांच्या हातामध्ये बघू शकतो। कटोऱ्यामध्ये पैसे आहे। भीक मागून सरकारचा निषेध या ठिकाणी केला जात आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि हे भीक मागो आंदोलन या ठिकाणी केलं जातं। आपण हे दृश्य जर बघितले तर नागपुरातील संविधान चौक परिसरामध्ये हे आंदोलन जे आहे अगदी रस्त्यावर हे सगळे रस्त्याच्या कडेला फुटपाथवर हे सगळे कंत्राटदार आले, हातामध्ये कटोरे आहे आणि हे बघा कटोरे घेऊन भीक मागो आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। विदर्भातील जवळपास सगळ्या कंत्राटदार संघटनांचे पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि भीक मागून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।